तर मित्रांनो, खूप दिवस झाला आपल्याला क्रीडा संकुलावर जाऊन. तर आज आपण क्रीडा संकुलाचा आपल्या व्हिडिओच्या मार्फत तर आज भेट देऊयात आपल्या लातूरच्या क्रीडा संकुलला. तर चला तर माझ्यासोबत. तर हे आहे आपल्या लातूरचं क्रीडा संकुल. तर बघूया काय काय डेव्हलपमेंट झालेली आहे. निधी तर एवढा मोठा प्रमाणामध्ये क्रीडा संकुलला मंजुरी झालेला होता. तर बघूयात आतमध्ये जाऊन. चला तर. हे झाडं मात्र वर्षानुवर्ष ह्या रोडवर वैभव वाढवण्याचं काम करत आहेत. खूप वर्षापूर्वीचे हे झाडं आहे. हे तिन्ही बाजूने असं इथे सावलीचं रूपांतर झालेलं आहे. हा सर्व झाडाचं आपण पाहू शकतो. झाड. तर आपली गाडी पार्क करू आणि आपण आतमध्ये फिरून थोडंसं तुम्हाला क्रीडा संकुल दाखवतो. तर लहान मुलांना पण इथं घेऊन येऊ शकता खेळण्यासाठी. आणि त्यासोबतच आपल्याला इथं रसभांती, आईस्क्रीमचं दिसत आहे, भेळचं गाड्या इथं आहेत. तर आपण लहान मुलांना घेऊन इथं आपण येऊ शकता. हे पाहू शकता क्रीडा संकुलच्या बाहेरला गेटला इथं काही स्टॉल पण आपल्या सेवेसाठी लागलेले आहेत. तर नक्की विजिट द्या. चला तर आतमध्ये जाऊ. आपण सर्व गोष्टी आपण काही समजून घेऊ. तर इथं ह्या लहान मुलाची ट्रेनिंग चालू आहे बुद्धिबळाची. हे चेस गेमचे सर आहेत आणि इथं विविध प्रकारचे इथं क्लासेस चालत असतात. हे पाहू शकता. तसेच स्पोर्ट्सचे शॉप पण इथं आहे. आपल्याला जे काही स्पोर्ट लागत असतील तर इथं क्रीडा संकुलला इथं शॉप उपलब्ध आहे. तर इथं अबॅकसचं पण अकॅडमी आहे. इथं मुलांचं अबॅकसचं क्लास चालू आहे. बघू शकतो. काही मॉर्निंग वॉकला जर आल्यानंतर तुम्ही इथं नक्की भेटता. इथं नाना प्रकारचे असे ज्यूस आपल्या शरीरासाठी उपयोग असलेले इथं आपल्याला मिळणार आहे. नक्की विजिट द्या. तसेच आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं रसवंती पण आहे. फ्रेश असा इथं रस आपल्याला मिळून जाईल. ते बघू शकता. लहान मुलगा आपला मशीनमधून रस बाहेर काढत आहे. पूर्ण ट्रॅक्टरमध्ये भरून ट्रॉलीमध्ये आपला ताजा ऊस हे इथं रसवंतीला आणलेला आहे. तरच चांगलं प्या, स्वस्त राहा ही सांगणं आहे. तर ऊस पण एक नंबर दिसतो. तक नृत्य अकॅडमी हे पण इथं आहे. प्रवेश चालू मुलीला आहे. सध्या ह्याचं बंद दिसत आहे. अजून चालू व्हायला टाईम असेल. तर इथं बाल शिवाजी ॲडव्हेंचर पार्क म्हणून इथं आहे. तर त्यासाठी लहान मुलांसाठी पण इथं खेळण्यासाठी भरपूर काही ॲक्टिव्हिटीज आहेत. आपण पाहू शकतो. ते आपल्याला दिसत आहेत. सगळ्या काही वस्तू इथं ठेवलेल्या आहेत. मोटिवेशनल तसेच त्यांच्या फिजिकल बॉडीला पण एक चालना मिळण्यासाठी इथे विविध प्रकारचे गेम्स इथं उपलब्ध आहेत. फिजिकल गेम्स. तर आपल्या मुलांना नक्की येथे आणा. तर इथं पाहू शकता स्टेडियम क्रिकेट अकॅडमी लातूर उन्हाळी प्रशिक्षण शिबिर 2025. तर इथं स्टेडियम आहे, क्लब आहे. क्लबमार्फत इथं मुलांना प्रशिक्षण दिलं जातं. हे लहान लहान मुलं आपण बघू शकता जे की इथं नेट प्रॅक्टिस करत आहेत. आणि विविध प्रकारचे इथे खेळ चालत असतात. त्यापैकीच एक क्रिकेट हा खूप महत्त्वाचा खेळ आहे. त्यातच ही मुलं घडत आहेत. हे आपलं उद्याचं भविष्य पाहू शकता. एक क्रिकेट क्लब चालू आहे. त्यातच इथं अदर ॲक्टिव्हिटी हे सगळं फ्रीमध्ये आहे. जे आपल्याला पार्कमध्ये दिसत आहे, आपल्या स्टेडियममध्ये दिसत आहे. हे लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीसाठी इथं ठेवलेलं आहे. आणि इथं ट्रॅक सकाळ संध्याकाळ चालू असतं. आता हे पलीकडलं बस बघू शकता. हे भिंतीच्या अलीकडलं हे ट्रॅक चालू आहे. हा रस्ता सरळ तिथं जातो एंडला. तसंच त्या मार्फत तसं सर्कल असं आहे. इथं ट्रॅक चालू आहे. सगळे हे नुकतेच ओपन जिमसाठी नवीन इथं हे छोटंसं कंस्ट्रक्शन चालू आहे. इथं
पाहू शकता हे ओपन जिमचं साहित्य इथं लागणार आहे असं आपल्याला सांगण्यात आलं. तर ओव्हरऑल थोडीशी डेव्हलपमेंट चालू आहे. कधी टाईम भेटला तर नक्की या सर्वांनी इथे. एकंदरीत बघितलं तर वातावरण एकदम छान आहे. एकांत मिळेल नक्की. तुम्ही बसू शकता कुठं म्हणजे तर काही तुम्हाला काही अडथळा येणार नाही, कोण विचारणार नाही. तुम्ही वॉकिंग करू शकता, खेळू शकता, सगळं करू शकता. तर इथं माझ्यासमोर दिसत आहे हे बास्केटबॉलचा हॉल आहे, कोर्ट आहे. अतिशय सुंदरपैकी ह्याला मेंटेन केलेलं आहे. आता काही ह्या टाईमला कोण नाही किती खेळायला. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे आपल्या समोर हे आहे बॅडमिंटन हॉल, जे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा हॉल आहे. तर आपण आपल्या मुलांना बॅडमिंटनसाठी पण इथे ॲडमिशन घेऊ शकता. ते सर्व काही सुविधा उपलब्ध आहे. तर भरपूर काही डेव्हलपमेंट सध्या चालू आहे. इथं अंडर कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. इथं नवीन इक्विपमेंट इथं पण लागते, पाहू शकता. क्रीडा संकुलचं सध्या रूप बदलण्याचं काम सध्या चालू आहे. एकंदरीतच आपण सर्व काही आपलं ग्राउंडवरला आपण शूट केलेलं आहे क्रीडा संकुलचं. तर हे शहीद स्मारक दिसत आहे, शहीद स्मारक. आणि हे झेंडावंदनसाठी हे बघू शकता. हे इथं आपल्या झेंडावंदनला 15 ऑगस्ट जानेवारी इथं आपला फ्लॅग लागतो. हा मोठा पोल दिसतो आपल्याला. भव्य दिव्य असा दर्शन घडवणारा सोहळा हा 15 ऑगस्ट जानेवारीला असतो. आणि हे आपल्याला हे दिसत आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय. आणि इथं महापुरुषाचे खेळाडूचे इथं त्यांचं पोस्टर आपल्याला दिसत आहे. आणि हे आपण पाहत आहात लातूरचं क्रीडा संकुलचं मेन ग्राउंड. बघू शकता कित्येक आपले लातूरमधील युवक बालक हे आपल्याला इथं दिसत आहेत. गेम खेळताना, कुणी प्रॅक्टिस करताना. काही जण इथं पोलीस भरतीसाठी पण आलेले आहेत. मुलं मुली आपल्याला इथं दिसत आहेत. तर चांगला असा उपयोग आपल्या ह्या लातूरच्या क्रीडा संकुलचा होत आहे हे बघून आनंद वाटतो. तर हे अत्याधिक सुविधा अजून वाढाव्यात, मला सरकारने अजून फंड द्यावं हे मी अपेक्षा व्यक्त करतो. पाहू शकता आता टाईम होत आहे 6 मिनिट कमी आहेत. तर नक्कीच थोडंसं ऊन नसल्यामुळे इथं काही आपल्याला मुलं दिसत नाहीत. थोड्या वेळानं नक्कीच इथं रश पूर्ण झालेलं दिसेल. आशा करूयात सरकारनं ह्याच्यावर गंभीर दखल घेऊन थोडंसं अजून डेव्हलपमेंट करावी, सोयीसुविधा वाढाव्यात. तर चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथं शेवट करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, सपोर्ट करा. अशाच नवीन नवीन गोष्टी आपल्या लातूरच्या आपल्या चॅनलवरती पाहायला आपल्यास मिळणार आहे. तर धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.